नमस्ते. आज गेले 2 महिन्यापासून ना नाही, 102 दिवस. 2 दिवस. 102 दिवस. यस. गेले 102 दिवस आज सगळे गोरगरीब शेतकरी कष्टकरी आपला काम सोडून, आपले शेताचं काम सोडून, आपल्या हाताचं काम सोडून, आपले महिला जे गायरान जमिनी धारक आहे आणि ते सगळं काम सोडून आपले मुलाबाळांचे जे शिक्षण आहे ते सगळं सोडून त्यांच्या जे सांभाळण्याचं काम आहे मुलाबाळांचं लक्ष सोडून आज गायरान जमिनीसाठी लढत आहे. आणि हे जे झोपलेले राजकारणी आहे, निवडणूक गेली की ते झोपले रावण सारखे, आणि ज्यांचे मतदानातून निवडून आले आहे त्यांना असं कष्ट देत आहे. हे लोक आपल्या हक्कासाठी, अरे गायरान जमिनी जे असते कोणासाठी असते, कोणासाठी असते? क्या हे मोठे मोठे हजारो कोटी ज्यांच्या जे मंत्री आमदार खासदार ह्यांच्या जे निधी असते प्रत्येक वर्षीच्या 50-50 हजार कोटी असते, तर तुमचे सारखे जमीन लुटणारे गायरान जमीन खाणारे त्यांच्या लोकांसाठी ते मंत्री लोकांसाठी क्या हे गायरान जमीन आहे का? की गोरगरीब लोकांच्यासाठी आहे? मला एक प्रश्न पडते, गायरान जमिनी जे असते ते कष्टकरी लोकांच्यासाठी असते. अरे 1 एकर 2 एकर जमिनी तुम्ही हिचकून घेताय, कंपनीला देताय. तुम्हाला जरी इतकी आहे मस्ती काम करण्याची, तुम्हाला दाखवायचं आहे, हे प्रायव्हेट कंपनी तुम्ही आणताय आणि गोरगरीब लोकांची जमिनीवरती जरी तुम्ही त्यांचे हक्क हिचकून घेताय. अरे तुम्हाला जरी इतका माज आलेला आहे तर तुम्ही एक काम करा ना, तुमचे घरावरती बांधा. आणि जे तुम्ही आज 10-20 वर्ष सत्तामध्ये असताना जे लोकांची जे गायरान जमीन 2-2 हजार एकर जमिनी एक मंत्रीकडे आहे, तुमच्या बापाची आहे का तो जमीन? मला एक सांगायचं आहे, ह्यांच्या बापाची आहे का? हे मंत्री आमदार लोकांची कुठे आणली हे लोकांनी इतकी जमीन? तसंच त्या जमिनीवरती तुम्ही ते प्रोजेक्ट करा. अवादा कंपनी असेल, कोणती कंपनी, ते गंगा माऊली कंपनी असेल, ते सोलार ऊर्जाचा जे प्लांट लावणार आहे ते मंत्री लोक स्वतःची जमिनीवर तुम्ही करा. हे लोकांची जमिनी जरी तुम्ही हिचकून घेण्याचा प्रयत्न करताय तो मी पण शांत बसणार नाही. मी इतके दिवस मुंबईमध्ये होती त्याच्यासाठी, पण नवनाथ भाऊने खूप, माझे पण कोर्ट केस चालू आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यासाठी मी